आता थांबावं लागतं या अगस्त्याला, पण तरी सुद्धा अगस्त्य #प्रेम आहेस तू. खरंय खरंय खरंय. मालिका पहिली असून सुद्धा तिने खूप या सगळ्या मालिकेच्या वातावरणाला खूप कमाल तिने ॲडजस्ट केलं आणि ती म्हणली की सगळ्यांनी तिला पटकन ॲक्सेप्ट केलं, पण तितकंच तिने सगळ्यांना खूप मस्त आपलंसं केलं खूप लवकर. हिरोईन कधी वाटल्या नाही सिरियलच्या, त्या मैत्रीण म्हणून वाटल्या मला. आणि आम्ही भले रोमॅन्टिक सीन केले किंवा आम्ही ज्यामध्ये हाडूस तुडूसवाले सीन केले, पण ते कटपुरतीच मर्यादित राहायचे. त्याच्यानंतर असं जे करणाऱ्या मुली आहेत त्या मला या सापडल्या. आपण म्हणतो की ते 4 भिंतींमध्येच राहिलेलं असतं, फ्रस्ट्रेशन असतं, काही गोष्टींबद्दल मतभेद असतात, ते पण तिने इतके छान लेवलला मला त्यावेळेस तिने सजेस्ट केलं की मला असं वाटतं पाल तू विचार कर आणि एक 10 मिनिटं शांत बस. सो ते खूप गरजेचं होतं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे एक सुंदर असा ट्रायो, म्हणजेच श्री, अगस्त्य आणि शुभ्रा. कसे आहात तुम्ही तिघे पण? आम्ही कमाल. अक्षय आणि अक्षयचे जोक्स. अक्षय सेटवर युजली असे जोक्स मारतो आणि त्यावर तुमची काय रिॲक्शन असते तुम्हाला दोघींची? कायम सततच मारत असतो जोक, म्हणजे श्वासही घेत नाही तो जोक मारल्याशिवाय. त्याच्यामुळे आणि आम्हाला श्वास घेऊन देत नाही, कारण आम्ही सतत हसत असतो. खूप जेवण झालंय आता. सो मी जोक मारतो, कधी कधी जोक करतो, अशा दोन्ही क्रिया माझ्या चालू असतात. बरं, आता एक सेगमेंट आहे. तुम्ही 6 महिन्यांचा प्रवास होता किंवा आहे, मालिका छान सुरू आहे, तर हे तुम्हा तिघांची खूप वेगळी कॅरेक्टर्स आहेत. तूही पहिल्यांदा विलन केलंस, तूही एक वेगळं कॅरेक्टर केलं आणि पायल तू पहिल्यांदा पॉझिटिव्ह आणि लीड केलंस. तर तुम्हाला तुमच्या भूमिकेसाठी किंवा तुमच्या मालिकेसाठी काही लिहायचं असेल, व्यक्त व्हायचं असेल, लिहून व्यक्त व्हायचं असेल, तर काय लिहाल? असं आहे, एक टास्क आहे छोटासा. ओके, सो करूयात आपण सुरू. येस, चला. अच्छा, अभिनय करायचा लिहायचा. ओ, लिहून झालं आमचं. जेवढी सिरियल होती तेवढंच लिहिलं. झालं. मी म्हटलं ना, मारतो तो जो. हे कापशील नाही तर माझी मज्जा होईल आयुष्यात. पण श्रीने काहीतरी खूप छान मोठं. नाही मोठं वगैरे काही लिहिलेलं नाही, नेहमीच आहे. श्रीने कमाल लिहिलंय. पण झालं तिघांचे पण लिहून. सॉर्टेड होता मी सगळंच पटकन. आधी गायत्री. नाही, मला असं वाटतं की तू टास्क म्हणलीस ना, त्याच्यामुळे विनरला आपण नाईस. टास्क म्हटलं विनरला विचारूया असं म्हणून त्यांनी माझ्याकडे वळवलेलं आहे. मी पण थोडं फुटेज घेतो म्हणजे टाइम वाढेल. पण मी माझ्या कॅरेक्टरसाठी अगस्त्यसाठी म्हटलंय. खरं तर हा अगस्त्य अजून करायला आवडला असता मला, पण आता थांबावं लागतं या अगस्त्याला, पण तरी सुद्धा अगस्त्य #प्रेम आहेस तू. खरंय. प्रेम असतो प्रेम. तू काय सांगशील गायत्री, शुभ्रासाठी किंवा मालिकेसाठी तू काय? मी शुभ्रासाठी आणि अख्ख्या मालिकेसाठी दोन्हीसाठी मिळून लिहिलंय. ते म्हणजे आय जस्ट हॅव वन वर्ड कॉल्ड जर्नी, आणि त्याच्याखाली मी हार्ट काढलंय, कारण हा जर्नी खूप कमाल होता माझ्यासाठी. लेट्स सी 6च महिने झालेत, पण मला खूप मजा आली ह्या 6 महिन्यांमध्ये. शुभ्रा हे कॅरेक्टर साकारायला सुद्धा आणि ह्या सगळ्यांबरोबर सुद्धा काम करायला, स्पेशली या दोघांबरोबर इतका फन आणि इतकं बॉन्डिंग आय डोंट थिंक इतक्या पटकन माझं कोणाबरोबर होतं किंवा ह्याच्या आधी झालं आहे. तर हॅट्स ऑफ टू दिस टू. त्यांच्यामुळेच असं मला वाटतंय की मला एवढी मजा आली शूट करायला. काय करावं कळत. इमोशन्सच आता या आठवड्यात मॅच करता येत नाहीये की रडायचंय, हसायचंय. अजून एक म्हणजे जर्नी लिहिण्यामागचं अजून एक कारण असं आहे की जसं मी मगाशी पण म्हणाले की डेस्टिनेशन पर्यंत आम्ही प्रॉबेबली पोचलो नसू, पण जर्नी जो महत्वाचा असतो तो खूप कमाल होता. खूप छान आणि स्वीटली एक्सप्लेन केले. पण आता श्रीने काय लिहिलंय? तू म्हणालीस तसं मगाशी पण आपण म्हणालो, ही माझी पहिलीच मालिका होती आणि गायत्री आता म्हणाली ते खूप खरं आहे. सगळ्यांबरोबर इतकं छान बॉन्डिंग झालं होतं आणि खूप पटकन आपलंसं करून घेतलं सगळ्यांनी. आणि श्री पात्राविषयी म्हणशील तर इतका दुसऱ्याचा विचार नव्हता खरं तर कधी आयुष्यात केलेला. त्या पात्राच्या त्या प्रसंगांमध्ये पण असं व्हायचं, कशाला मी असं करीन, मी काय असं करीन, असं पण खूपदा झालेलं. पण गायत्री म्हणाली तसं ती जर्नी आणि हा म्हणाला तसं प्रेम श्री असल्यामुळे आणि प्रेक्षकांनी खूप छान आम्हाला हा 6 महिने प्रतिसाद दिला आणि कलर्सने ही संधी दिली. यासाठी सगळ्यांसाठी ही शेवट नाही आहे, हा सुरुवात आहे, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी हाय अंबाबाईची साथ.
तर कशाला उद्याची बात. क्या बात वा. आहे, क्या बात आहे. खूप छान लिहिलंय. पण आता एक शेवटचा प्रश्न आहे. तुमचे सीन्स आहेत आय नो, पण एक शेवटचा प्रश्न तुम्हाला तिघांनाही एकमेकांबद्दलच्या एक चांगल्या क्वालिटी सांगायच्याच आहेत, पण एक अशी क्वालिटी सांगायची ज्यावर समजा गायत्रीची काय असेल किंवा अक्षयची काय असेल त्यावर त्यांनी जर काम केलं तर अजून बेटर होणार आहे असं. जवळजवळ बिग बॉस खूप पाहिले वाटतं सगळे बिग बॉस मधले. असं जर केलं तर कसं होईल, काय सांगायचं So असं. गायत्री बघून मुरगुड. हा आता काय नाही ए बाबा, दरवेळी विनर आहे अरे. दरवेळी विनरच्या नावावर खडे फोडू नये. अरे विचार करायला वेळ द्या ब्रो. असं म्हणजे चांगलं मी सांगू शकते. चांगलं पहिलं चांगलं सांगूया. हा पहिले पहिलं चांगलं सांगूया. श्रीपासूनच सुरुवात करते की तिची फर्स्ट मालिका, म्हणजे तिने आधी वेगळ्या मीडियम्समध्ये काम केलेलं आहे, पण मालिका पहिली असून सुद्धा तिने खूप ह्या सगळ्या मालिकेच्या वातावरणाला खूप कमाल तिने ॲडजस्ट केलं. आणि ती म्हणली की सगळ्यांनी तिला पटकन ॲक्सेप्ट केलं, पण तितकंच तिने सगळ्यांना खूप मस्त आपलंसं केलं खूप लवकर. आणि ही क्वालिटी मला खूप आवडली तिची. म्हणजे ती खरोखर मध्ये एकदा तिने एक ते कॅरिकेचर्स दिली सगळ्यांना, तेव्हा ती खरोखर श्री जशी आहे ना तशी पायल सेम आहे असं वाटलं मला तेव्हा. कुठे ना त्याच्यात तो कुठे श्री सारखा किस्सा पण केला होता हो. की सगळ्यांचं कॅरिकेचर करून घेतलं पण स्वतःच नाही केलं. स्वतःचं नाही केलं. So, सो येस, सो आय लव्ह यू. त्याच्यानंतर अक्षय तर काय बापरे, म्हणजे ही सो फन टू बी अराउंड. 12 मिनिटं कमी पडते. ही सो फन टू बी अराउंड की कधी कधी त्याचा एखाद 2 दिवस असं झालं की त्याचा मूड लो आहे तर आम्हाला अरे काय झालंय का मूड ऑफ आहे आज तुझा, अप करूया आपण तो मूड, मजा नाही येते शूट करायला. सो त्याची एनर्जी, त्याचा एक सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहायचा स्वभाव आणि सेन्स ऑफ ह्युमर अप्रतिम. मला खूप आवडणाऱ्या क्वालिटीज आहेत त्या. नेक्स्ट आहे अक्षय. हा म्हणजे या दोघींविषयी खरंच तारीफ जितकी करू तितकी कमीच आहे. आणि अगदी हे खरं मत आहे, प्रांजळ मत आहे. आफ्टर बिग बॉस माझ्या मुलींशी पटायला लागले चांगलं, त्याच्या आधी पटत नव्हतं. पण या मुली इतक्या गोड आहेत ना, म्हणजे हिरोईन कधी वाटल्या नाही सिरियलच्या, त्या मैत्रीण म्हणून वाटल्या मला. आणि आम्ही भले रोमॅन्टिक सीन केले किंवा आम्ही ज्यामध्ये हाडूस तुडूसवाले सीन केले, पण ते कटपुरतीच मर्यादित राहायचे. त्याच्यानंतर असं जे करणाऱ्या मुली आहेत त्या मला या सापडल्या माझ्या. त्यामुळे ह्या दोघींनी खूप कम्फर्ट दिलं. त्यामुळे दोघींची तारीफ मी एकत्र करतोय. आणि हे असं नाही आहे की हे खूप सेफ झोन मधलं उत्तर आहे, पण या दोघी त्या बाबतीत खरंच खूप भारी आहेत. म्हणजे मी खूप लकी समजतो स्वतःला की या दोघींबरोबर होप सो अजून या दोघींबरोबर मला खूप जास्त काम करायला मिळेल. खरंच अगदी मनापासून अगदी मजा आली मला. नेक्स्ट काय माझ्याकडे आहे माझा कसा तिने स्वतःचा माईक घेऊन आल्यामुळे सेल्फ सफिशियंट आहे ती. मला पहिल्यांदा भीती होती, कारण पहिलीच मालिका, वेगळं मीडियम, गायत्री म्हणाल तसं आधी काम केलं होतं, पण इथे सगळाच क्राफ्ट वेगळा होता. आणि गायत्रीला तर मला अजूनही आठवतं हेलिकॉप्टरचा शॉट, तो प्रोमो. मला म्हणजे तुला पाहते याच्या वेळेस असं होतच ना आपल्याला की अरे नाही एवढं काम केलंय आधी, आणि हा तर हिंदीतनं वगैरे आलेलं, त्यामुळे मला असं बाप नाही, हिला काही माहित नव्हतं माझ्याबद्दल उगाच आपलं. ए गं बाई, हिंदीत काम केलं ते मला पण माहिती ही गोष्ट खरी आहे की गायत्रीला मी लहानपणापासून बघत होतो हेलिकॉप्टर. हा. सॉरी. तर म्हणजे अर्थात कळाल्यानंतर सर्च केलं गेलं की अक्षय म्हणजे काय केलंय त्यांनी आधी आणि हे, त्यामुळे थोडं प्रेशर होतं सुरुवातीला. पण गायत्री म्हणाली तसं जितकं मी प्रयत्न केला तेवढाच अर्थात समोरनं तेवढं आपलंसं करून घेतलं, म्हणून ते सगळी मजा आली करताना. आणि तर गायत्रीबद्दल मला सुरुवातीला तसं होतं की अरे यार, म्हणजे सीन करताना पण ही खरंच अशी बोलतेय का, ही कॅरेक्टर मला कळायच नाही. पहिल्यांदा अंदाज यायला तितकी मजा आली होती, पण नंतर खूप छान आमचं बॉन्डिंग झालं. आणि आता तू सीन बघतेच, म्हणजे सुरुवातीला ती अशी वगैरे असते आणि मग नंतर असं कसं ग ते काय होतं असं पण डिस्कशन्स होता. त्यामुळे खरंच खूप मजा आली तिच्यावर काम करताना. आणि म्हणजे मी म्हणेन की काही असे पण अप्स अँड डाऊन्स असतात ना, ज्या वेळेस आपण म्हणतो की ते 4 भिंतींमध्येच राहिलेलं असतं, फ्रस्ट्रेशन असतं, काही गोष्टींबद्दल मतभेद असतात, ते पण तिने इतके छान लेवलला मला त्या वेळेस तिने सजेस्ट केलं की मला असं वाटतं पाल तू विचार कर आणि एक 10 मिनिटं शांत बस. सो ते खूप गरजेचं होतं त्या वेळेस, आणि तेव्हा ती होती माझ्याबरोबर. त्यामुळे थँक्स गायत्री. आणि केळकरांचं काय ठीकच आहे, म्हणजे जे आहेत पर्यायच नाही, लोकांना पर्याय नाही माझ्याविषयी. ठीकच असतं. उठता बसता दात काढणं, याच्या पलीकडे काही येत नाही अक्षय केळकरला. उठता बसता याच्यासाठी घेतलंय मला सिंगल.
याच्यासाठी घेतलंय मला सिरियल मध्ये दात दात काढणं आणि काढण्यासाठी. काढायला लावणं. म्हणजे सुरुवातीला इतका सिरियस सीन आणि मी असं 4 वेळा सीन वाचून असेल. हा रेडी, माझं वाचायचंय, मग हा वाचणार, मग आपण सुरू करायचं आणि नंतर मध्येच म्हणजे नंतर तर इतकं हसायला यायचं आणि मी एकदम सिरियस बरं का, आणि हसतोय कट्टू लगेच रेडी, लगेच स्विच ऑन ऑफ. मला असं हे एक वेगळंच स्किल आहे याचं. मग तू मगाशी पण त्याला म्हणालीस तसं इतकं एनर्जेटिक मी कधीच त्याला असं डल आणि हे पाहिलेलं नाहीये. त्यामुळे फार मजा येते आणि सीन्स करताना तर भयंकर. मी तुला म्हणलं पण की इम्प्रोव्हायझेशन करताना आणि हे करताना, आणि त्याने खूप सांभाळून घेतलंय. म्हणजे कसं मी सांगणार नाहीये कारण ते लूप होल्स आहेत ऍक्टिंग मधले माझ्या. कधी कधी इम्प्रोव्हायझेशनला इतके पुढे जातो डायलॉग्स, तो पण तो इतकं छान सांभाळून घेतलं त्याने त्या सीन्सच्या बाबतीत. त्यामुळे खूप मजा आली या दोघांबरोबर काम करताना. आणि सीन्स करताना आम्हाला जे लूप्स लागतात हसण्याचे, त्याच बद्दल म्हणजे थांबतच नाही आम्ही 7-7 8 मला तेच लोकांच्या कमेंट्स येतात आत्ताही की तुम्ही ब्लॉग बघून की तुम्ही इतकी मजा मस्ती करता पण तितकेच सीन तुम्ही तुमच्या ताकदीनं जे काही तुमची ताकद आहे त्याप्रमाणे प्रेझेंट करता. ते खूप स्किल कमाल आहे आणि हे आम्हाला जमले मे बी. पण actually या दोघी खूप मिस करणार आहे तुला, ते दिसतंय आता. अरे मी पण मिस करणार आहे त्यांना. मी पण मिस करणार आहे. त्या कधी मेकअप रूम मध्ये येत नाही. मी आज सुद्धा सकाळी त्यांच्या दोघींच्या मेकअप रूम कधी नाही. आज आलास तू नाही येतोस म्हणजे, पण आज असं स्वतःहून आलास. हा आता ते मला दाखवावं लागेल. हा येतो असं झालं. तू दिवाळीचा व्लॉग बघ ना, फटाके फोडलेले आमच्या रूम मध्ये येऊन, ते पाहिलंस का तू? कांड करणं इज इक्वल टू अक्षय केळ. ते अगं मजा काय त्याशिवाय. 13 तास आपण एकाच मूड मध्ये नाही राहू शकत कारण सिरियल मध्ये घडत असतं भरपूर. बापरे, म्हणजे जे खऱ्या आयुष्यात पण घडायला एवढा वेळ लागतो आणि त्याच्यातनं सावरायला वेळ लागतो. बिचारे ते हिरो हिरोईन त्यातनं लगेच सावरतात, दुसऱ्या दिवशी परत संकट. असं म्हणतात संकट दारात उभं आहे तर संकट त्यांच्यावर उभं असतं. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करायचं, आपण हसायचं असतं. सो आम्ही त्यामुळे त्या डोक्याला ताप न देता, एक तर छोटा मेंदू आमचा अजून मोठा होऊ शकला नाही, त्यामुळे त्याला त्रास न देता आम्ही सतत हसत असतो. आणि मग सीन आला की ते संकटाला छातडावर घेऊन आम्ही सीन करतो. इन शॉर्ट या मालिकेने तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिल्या त्यातली एक म्हणजे तुम्हाला तिघांची मैत्री, आणि ती अशीच राहो. पुन्हा एकदा तिघे एकत्र एका वेगळ्या हटकेशा प्रोजेक्ट मधून आमच्या भेटीला या. मग तिघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे सीन्स आहे त्यामुळे फार वेळ घेत नाही. मला थँक्यू फक्त सो एकच मच. वाक्य म्हणायचंय, या सगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी हरवली होती की तिने ठरवलं की ह्यांची निगेटिव्ह बाजू ऐकायची नाही. थँक्यू सो मच. इथेच थांबूया. आम्हाला खूप मजा आली ही सिरियल करून. आम्ही परत आयुष्यात भेटून मज्जाच करणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. ते नाही का म्हणलास तुझं फक्त आणि फक्त? आणि फक्त आय लव्ह यू. आम्ही तिघही फक्त आणि फक्त तुमचेच आहोत. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.